सर्वप्रथम गुड मॉर्निंग सर्वांना. आणि मला इथे सन्मान करण्यासाठी बोलवलं ॲज इन म्हणजे मी ह्या शाळेचाच स्टुडंट आहे, पण आपल्या स्वतःच्या शाळेमध्ये येऊन या प्रकारचा सन्मान स्वीकारणं यासारखं मला भाग्य लाभलं. यासाठी चाचे सर असतील, प्राचार्य सर, भोसले सर असतील, यांचं मी आभार व्यक्त करतो. मी 2013 मध्ये 10वीचा पास आउट आहे. मी 2010 ते 2013 ह्या शाळेत होतो. माझे वडील प्रायमरी टीचर असल्याने माझे कायम शाळा बदलत राहिलं. मी पहिली ते चौथी अगदी म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा होती, विद्यामंदिर वीरवाडी, मलकापूरच्या पुढे खेडेगाव आहे, तिथे पहिली ते चौथीचं शिक्षण झालं माझं. त्यावेळेची तर म्हणजे एकदम छोटी शाळा होती. आमचा कबड्डीचा पण संघ व्हायचा नाही सर त्यावेळी. मग त्यामुळे असे सांघिक खेळ वगैरे खेळताच आले नाही. मग पुन्हा चौथी झाल्यानंतर 5वी ते 7वी ही सुपात्रे हायस्कूलला मी होतो, कारण माझे वडील सुपात्र्याला शिक्षक होते. आणि त्यानंतर सेमी इंग्लिश साठी ऍडमिशन घ्यावं म्हणून मग इथे महात्मा गांधी विद्यालय बांबोडेमध्ये मी 8वी मध्ये आलो. इथले जर विद्यालयातले अनुभव सांगायचे असतील तर अनुभव तयार होतात हे मित्र मंडळी आणि शिक्षकांच्यामुळे. तर इथे खूप चांगले मला मित्र आणि शिक्षकही लाभले. शिक्षकांचं बोलायचं झालं तर प्रायमरीली एन ए पाटील सर, जे मला इंग्लिशला टीचर होते 9वी मध्ये. 8वी मध्ये इंग्लिश साठी बागवडे सर म्हणून टीचर होते आम्हाला. तर त्यांनी 9वी मध्ये मी असता 10वी मध्ये मी जेव्हा गेलो होतो तेव्हा एन ए पाटील सरांची सर बदली झाली होती. तर आमच्या जे 10वीचा वर्ग होता तिथल्या पालकांनी पूर्ण उठाव केला की सरांना परत आणायचं आम्हाला, कारण आमची मुलं आता 10वी मध्ये शिकतायत आणि इंग्लिश हे खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे 10वी साठी. पण ते काय सफल झालं नाही. पण सर असे होते की बांबोड्यातच राहत होते आणि म्हैसाळला बदली झाली होती सरांची. सर रात्री 8:30-9 वाजता घरी यायचे आणि मला रात्री 9:30 वाजता सर घरी बोलवायचे. 9:30 ते 11 मला शिकवायचे सर पर्टिक्युलरली. आणि त्यांच्या शिकवण्यामुळं किंवा त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला जो इंग्लिशमध्ये कॉन्फिडन्स आला होता तो म्हणजे अतुलनीय राहिला. म्हणजे पुढे पण मला त्याचा खूप फायदा झाला. सरांनी सांगितलं तसं मग 10वी मध्ये मला 98 मार्क्स पडले होते. 12वी मध्ये मी कधीही म्हणजे इंग्लिशचा अभ्यासच केला नाही, डायरेक्टली जाऊन एक्झामला बसलो होतो, तरी त्यावेळी 94 मार्क्स आले होते 12वी मध्ये. मग ह्या जे बेसिक जे आहे ते ह्या फक्त शाळेमधल्या शिक्षकांच्यामुळे शक्य झालं. पुन्हा मला मॅथ्स साठी जाधव मॅम होत्या, आता त्या शाहू हायस्कूल शाहूवाडीमध्ये शिकवतात. मॅडम काल म्हणजे परवा रिझल्ट लागल्यानंतर कालच घरी आल्या होत्या. तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण आपले जेव्हा गुरुजन येतात आणि आपला जेव्हा सत्कार करतात आपल्या घरात येऊन तेव्हा खूप आनंद होतो सर. आणि जाधव मॅम पण म्हणजे इतक्या स्ट्रिक्ट होत्या की त्याच फक्त मॅम असतील की त्यांनी मला 8वी ते 10वी मध्ये 3-4 वेळा तरी मारला असावं. मॅम म्हणजे कधी घाबरायच्या नाहीत, म्हणजे कोणाला मारणं असेल किंवा काय असेल, खूप स्ट्रिक्ट होत्या. पुन्हा NP कांबळे सर होते, इथे प्राचार्य पण राहिले होते सर. NP कांबळे सरांचं सांगायचं झालं तर ते मला हिंदी हा विषय शिकवायचे 9वी आणि 10वीला. माझं म्हणजे हिंदी खूपच कच्चं होतं. म्हणजे असं व्हायचं की सर म्हणायचे, अरे तू 80 पैकी तर 70च्या वर तर मार्क्स पाडणं अशक्य आहे तुला, असं म्हणजे सर मुद्दामून म्हणायचे, कारण की थोडं म्हणजे मी अभ्यास करावा यासाठी. मला 80 पैकी काहीतरी 64 मार्क पडले होते. एक मिड सेमिस्टर एक्झाम असते त्याला. तेव्हा सरांनी म्हटलं होतं, अरे तुला 90%च्या वरती तरी जातील का मग ह्यामधून मार्क. कारण सरांचं कायम पुश असायचं की मी थोडा अभ्यास तरी करावा, कारण मला मिड सेमिस्टर मध्ये त्यावेळी 88% रॅले पडले होते. तर अजून एवढा अभ्यास करायचा, तुला 90%च्या वर तर जावं लागेल. तर त्यासाठी सर कायम पुश करत राहायचे. पण सरांनी लास्टच्या 2-3 महिन्यामध्ये म्हणजे दिवाळीनंतर खूप हिंदी भाषेसाठी पर्टिक्युलरली माझ्यावरती मेहनत घेतली आणि मग त्यावेळी मी 96 मार्क्स मला मिळाले होते हिंदीमध्ये, बोर्डात टॉपर आलो होतो. तर हे जे आहे की म्हणजे शाळेमधून काय मिळतं, तर शाळेमधून ही या प्रकारची शिदोरी आपल्याला मिळते.
आणि त्यातूनच आपल्याला एक नवा कॉन्फिडन्स येतो जेव्हा तुम्ही समोर जाता, समोरचं जगातल्या गोष्टी फेस करत असता. मला सायन्सला एक कांबळे मॅम होत्या इथे. त्यांचं असं होतं की जरी म्हणजे मॅम चांगले शिकवायचं पण तरी मला त्या खूप प्रमोट करायचं की आता एखादा टॉपिक असेल तर तू जाऊन शिकव, असं डायरेक्टली सांगायचं. म्हणजे मी 9वी मध्ये असताना मी 2 चॅप्टर तर वर्गाला मीच शिकवले होते त्यावेळी. मग ह्यासारखे टीचर्स जे असतात ना, म्हणजे ती एक प्रगल्भता निर्माण होते. किंवा मी 8वी ते 10वी मध्ये इथे असताना जेव्हा केव्हाही अशी जयंती असायची, पुण्यतिथीचा समारंभ असायचा, कोणी भाषण करायला तयार नसलं तर डायरेक्टली सर मला सांगायचे आता जा आणि तू उठ आणि भाषण म्हण. त्यावेळी माझी ठरलेली लाईन असायची की थोर महात्मे होऊन गेले तरी तर त्यांचे पहा जरा, आपण त्यांचे समान व्हावे हात सापडे बोल करा. पण मी प्रत्येक वेळी ह्याच प्रकारचं भाषण प्रत्येक पुण्यतिथी जयंतीला म्हणून यायचो. तसे हे खूप चांगले अनुभव मला शाळेत येत गेले. म्हणजे चौगुले सर, सागर चौगुले सर इथे होते शाळेमध्ये त्यावेळी ते काय मला सांगायचे की अरे तू युपीएससी करायला पाहिजे, की तू जर युपीएससी केलं नाही तर कोण करणार नाही, असं एवढा प्रकारचा सरांचा कॉन्फिडन्स होता माझ्यामध्ये. सागर चौगुले सर काल आले होते, भेट झाली त्यांची घरी, त्यावेळी पण खूप बरं वाटलं. ते आता बोरिवडेला आहेत शिक्षक. मग हे जे म्हणजे शाळेतलं एकंदरीत त्यावेळी वातावरण होतं ते त्याचा खूप असा फायदा झाला मला. खूप चांगले मित्र पण भेटले. आमच्या बॅचचे 2 जण MBBS झाले, तर अजून MPSCतून पण क्लास 1 पोस्ट एका जणाला मिळाली PWD मध्ये. मग अशा प्रकारचं म्हणजे खूप चांगलं वातावरण होतं. इथल्या ज्या गोष्टी मी शिकायला मिळाल्या मला, त्याचा फायदा पुढे झाला. मला 11वी मध्ये मी फर्ग्युसन कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं पुण्याला. तर तिथे 97% असल्यामुळे मला सहज ऍडमिशन मिळून गेलं. 11वी 12वी मी सायन्स केलं. त्यानंतर इंजिनिअरिंग मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे पुण्याचं, तिथून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. तर त्या पण कॉलेजचा मला खूप फायदा झाला. जसं की मी पहिल्यांदा 12वी पर्यंत मोस्टली अभ्यास करायचो, बाकी जास्त ऍक्टिव्हिटीज केल्या नव्हत्या. पण तिथे गेल्यानंतर म्हणजे सुप्त गुणांना वाव मिळाला मला. जसं मी तिथे गेल्यानंतर स्केचिंग शिकलो, त्यानंतर मी लिडरशिप मधल्या खूप भूमिका बजावल्या. कॉलेजमधला टेक्निकल फेस्टिवल ऑर्गनाईज करणं असेल, स्पॉन्सरशिप आणणं असेल, मग त्यामधून चांगले अनुभव येत गेले. मी कॉलेजच्या मला प्लेसमेंट मिळाली होती फायनल इयरमध्ये. मग त्यावेळी मी डिसिजन घ्यायचा होता की नेमकं आता पुढे काय करायचंय. कॉलेज संपायला 2 महिने बाकी होते आणि घरातले पण फार बोलत होते की अरे काहीतरी ठरव, म्हणजे करायचं काय आहे नेमकं पुढे. आतापर्यंत एवढा चांगला परफॉर्मन्स आहे, म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतर एवढा काय पॉइंटर चांगला राहिला नव्हता. मला 7च्या आसपास असायचा जास्त, पण बाकीच्याच कामं जास्त करायचो कॉलेजमध्ये. मग तेव्हा करिअर ऑप्शन होते की MBA करायचंय, की MTech करायचंय, की MS करायला जायचंय बाहेर, की आणखी काय करायचंय. जॉब तर होताच हातामध्ये. परंतु जेव्हा मी डिसिजन घेतला त्यावेळी 2 गोष्टी कन्सिडर केल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे कोणता जॉब केल्यानं मला सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळेल. सेल्फ सॅटिस्फॅक्शन हे माझ्यासाठी असं आहे की जर तुम्हाला सामान्यातलं सामान्य माणसाचं बोलणं जरी ऐकता आलं तरी तुमच्यासाठी ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन होईल. आणि ते मी दिल्लीमध्ये मला कळालं. मी जेव्हा डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करत होते दिल्लीमध्ये, तेव्हा असं असायचं लोक समस्या घेऊन यायचे. खूप म्हणजे साध्या समस्या असायच्या. मी MCD म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्लीमध्ये पण डेप्युटी कमिशनर म्हणून थोडा स्टेंट होता माझा 2 महिन्याचा. तर त्या कालावधीत पण लोकांच्या साध्या समस्या होत्या की सिवर लाईन्स ब्रेक असायची, पाणी यायचं नाही घरामध्ये वगैरे वगैरे. पण लोक येऊन जरी त्यांच्याबरोबर आपण गोड बोललो, त्यांचं ऐकून घेतलं, त्यांना पाणी दिलं, चहा दिला, तरी ते खुश होऊन जातात. त्यांची समस्या संपलेली नसते, पण त्यांना त्यांच्या मनात जे सॅटिस्फॅक्शन असतं ते जॉब सॅटिस्फॅक्शन मला त्यावेळी मिळालं. सेकंड गोष्ट होती की मी ठरवलं होतं की म्हणजे 3 अटेम्प्ट द्यायचे. 3 अटेम्प्ट मध्ये जर काही झालं नाही तर जॉब तर मिळेलच, चांगल्या पगाराची नोकरी होतीच, नाहीतर MBA करायचं किंवा MS करायला बाहेर जायचं, हा तर ऑप्शन होताच माझ्याकडे.
तर म्हटलं की लेट्स ट्राय 3 अटेम्प्ट देऊया UPSC साठी. तर 2019 मध्ये माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं. तेव्हाच मी डिसिजन घेतला होता. त्याच्या आधी UPSC बद्दल कधीच डोक्यात विचार नव्हता माझा करायचंय म्हणून. पहिला अटेम्प्ट 2020चा होता. 2020च्या अटेम्प्टमध्ये मी दिल्लीला गेलो होतो 3 महिने, पण ते काय वातावरण सूट झालं नाही मला. तर मी परत आलो, घरीच आलो. त्यानंतर तर कोविड आला. तर त्यानंतर मग सगळं बंदच होतं 2 वर्ष. तर मी बांबोड्यातच राहून मग 2 वर्ष त्यावेळी प्रिपरेशन केली होती. पहिल्या अटेम्प्टमध्ये प्री क्लिअर झालो होतो, पण मेन्स क्लिअर करू शकलो नाही काही रिझन्समुळे. त्यावेळी अभ्यास पण व्यवस्थित झाला नव्हता. पण सेकंड अटेम्प्टमध्ये ज्या गोष्टी मी खूप साऱ्या गोष्टी रेक्टिफाय केल्या, खूप साऱ्या गोष्टी ज्या करायला पाहिजे होत्या त्या केल्या, आणि सेकंड अटेम्प्टमध्ये माझा 563 रँक आला होता, ऑल इंडिया रँक. आणि तेव्हा मला दानिक्स म्हणजे दिल्ली अंदमान निकोबार आयलंड सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे डेप्युटी कलेक्टर इन युनियन टेरिटरीज, केंद्रशासित प्रदेशामध्ये अशी पोस्ट मिळाली होती. पण त्यावेळी वाटलं की ठीक आहे, म्हणजे आपला कॉन्फिडन्स एक बूस्ट झाला की आपला रँक तरी येऊ शकतो UPSC मध्ये एवढा अभ्यास केल्यानंतर. मग पुन्हा प्रयत्न करू म्हटलं की ड्रीम तर होतं की पहिल्यांदा ठरवलं होतं की लोकांच्या मध्ये राहून काम करायचं. तर ज्या लोकाभिमुख सर्व्हिसेस आहेत IAS IPS त्यामध्ये जास्त मला सॅटिस्फॅक्शन मिळालं असतं. मी सेकंड अटेम्प्ट दिला, त्यावेळी माझा 100ने रँक वाढला, 463 आला. आणि लास्ट इयर मग मला IPS मिळालं होतं, इंडियन पोलीस सर्व्हिस. तर इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये मला राजस्थान कार्डर अलॉट झालं लास्ट इयर. मी तरी तिथे ट्रेनिंग जॉईन केलं, पण पुन्हा एक मनात होतं की लेट्स ट्राय फॉर IAS. आपल्याकडे अजून अटेम्प्ट आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तर नंतर रिग्रेट वाटायला नको मनामध्ये की आपल्याकडे वेळ होता, सगळ्या गोष्टी होत्या सेट, पण आपण प्रयत्नच केला नाही. तर एकदा परत प्रयत्न तरी करून पाहू म्हणून मी पुन्हा एकदा अटेम्प्ट दिला लास्ट इयर. आणि ह्या वर्षी 147 माझा ऑल इंडिया रँक आला, आणि ह्यावेळी IAS मिळून जाईल. मग हे 3 दिवसापूर्वीच रिझल्ट लागला होता IASचा. पण त्यावेळी एवढं जास्त सॅटिस्फॅक्शन नव्हतं की जे फर्स्ट टाइम माझ्या लिस्टमध्ये नाव पाहून आलं होतं. पण एक होतं की आता जे हवं आहे ते तरी मिळालंय. आणि हे शक्य झालं की जे माझ्या आयुष्यामध्ये मला गुरुवर्य लाभले. राईट फ्रॉम चाइल्डहुड मी पहिलीपासून, म्हणजे त्यावेळी LKG UKG असली काही कन्सेप्ट नव्हतीच. अंगणवाडीमध्ये आम्ही जायचो, आणि तिथून मग खरं शिक्षण तर पहिलीपासूनच स्टार्ट व्हायचं. तर पहिलीपासून जे आत्तापर्यंत मला ज्यांनी मार्गदर्शन केलं, गुरुवर्य असतील, माझे आई वडील असतील, हे यांचा यशात खूप मोठा वाटा आहे. जे मी तुम्हाला इथे मेन्शन केलं की ह्या शाळेचा किती मोठा वाटा आहे ह्या यशामध्ये. जेव्हा चाचे सरांनी फोन केला आणि सांगितलं की असा कार्यक्रम घ्यायचा आहे, मी तरी खूप खुशच होतो की परत आपल्या शाळेत जायला संधी मिळते. कारण लास्ट 2 वर्ष मला ते काही मिळालं नाही, कारण माझ्याकडे पण वेळ नव्हता आणि त्यावेळी मी जॉबमध्येच होतो. तर त्या कारणामुळे मला वेळ मिळाला नाही. आता मी रजेवरच असल्यामुळे तर मी राईट अवे म्हणलो की सर आय एम रेडी, वेर एव्हर यू आर रेडी टू टेक दिस प्रोग्राम आय एम रेडी. तर थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन की मला इथे बोलवलं आणि माझा इथे सत्कार केला. म्हणजे सत्कार या म्हणण्यापेक्षा म्हणजे परत जसं आपल्या घरात आल्यावर वाटतं तसंच पुन्हा एकदा मला इथे वाटलं. याबद्दल थँक्स अ लॉट. आणि जर काही जरी तुमचे क्वेश्चन्स असतील मुलांचे किंवा काही असतील तरी तुम्ही ते विचारू शकता मला. आय विल आन्सर इट राईट अवे. थँक्यू.